नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महसूल व वन विभागामार्फत तलाठी पदभरती 2023साठी 4644 पदांची मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. याची परीक्षा तुम्ही TCS मार्फत दिलेलीही असेल मित्रांनो. तर तुमची काही जणांची जॉईनिंगही झालेली आहेत, काही जणांची जी जॉईनिंग राहिली आहेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत मित्रांनो. कारण की याच्या अगोदर तुम्ही जर पाहिलं तर इथं 2 सुधारित याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पहिल्या यादीनंतर मित्रांनो तलाठी भरती निवड व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादी देखील तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने दिलेली होती. आता याच्यामध्ये पेसामधील मित्रांनो निकाल देखील पेंडिंग आहेत, अजून 13 जिल्ह्यांचे तेही लागणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर जे गुणवत्ता याद्या लागलेल्या आहेत मित्रांनो, यासाठी यांच्या नियुक्त्या देण्यासाठी त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते करण्यासाठी काही जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील आता सुरू झालेले आहेत, काही जिल्ह्यांचे बाकी आहेत नियुक्त्या वगैरे. त्याच्यासाठी मित्रांनो सध्या आचारसंहिता जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे. अजून नवीन आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ही पदभरती होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्याचीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. पहा, महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. ज्यांनी तलाठी पदभरती दिली त्यांच्यासाठी काय म्हटलंय, तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तर ही मित्रांनो जळगाव जिल्ह्यासाठी माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर काय म्हटलंय याच्यामध्ये सविस्तरपणे आपण पाहूयात. पहा, लोकसभा निवडणुकीसाठी असलेली आचारसंहिता आपल्याला माहित असेल 5 जून 2024 रोजी मित्रांनो शिथिल होणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र तत्पूर्वीच मित्रांनो विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने 5 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. विधानसभेची पुन्हा लगेच मित्रांनो या ठिकाणी दुसरी आचारसंहिता सुरू झालेली आहे आता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यावर आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. तर बघा मित्रांनो, तलाठी पदभरती जी आहे ती या ठिकाणी करण्यासाठी त्यासाठी शिथिल करण्यासाठी त्याच्यामधील जी पण आचारसंहिता आहे त्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे. तर नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी, तर हे फक्त कुठला आहे मित्रांनो, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी. त्याच्यामध्ये हे जळगाव जिल्हा देखील आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो दिनांक 24 रोजी जी आहे या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आचारसंहिता लागू झाली आहे. ऑलरेडी तिथं आचारसंहिता आहे लोकसभेची, तरी देखील आता दुसरी मित्रांनो ठिकाणी विधान परिषदेची निवडणूकही लागू झालेली आहे, जी की मित्रांनो ठिकाणी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. तर एकीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे 16 मार्चपासून कामकाज ठप्प आहे मित्रांनो. तशाच पदवीधर मतदारसंघासाठी देखील आचारसंहिता आता लागू झाली आहे. त्यामुळे 5 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार मित्रांनो तलाठी भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच निवड यादीही निश्चित झाली आहे. त्यामुळे या भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव दिला गेलेला आहे. तर बघा, तलाठी भरती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ही आचारसंहिता शिथिल करावी. अगोदरच लोकसभेची आचारसंहिता चालू आहे, ती 5 जुलैला या ठिकाणी 5 जूनला कंप्लीट होईल. आता 5 जूनला कंप्लीट झाली की 5 जुलैपर्यंत ती पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता राहणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हा प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे. तर पहा या ठिकाणी दिलंय, पहा मतदानासाठी 8 तास वेळ आहे. कसं मतदान होणार आहे पदवीधर मतदारसंघाचं तेही या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. कुठले कुठले तालुके असणार आहेत त्याच्यामध्ये तेही दिलेलं आहे. तर जळगाव जिल्ह्यात 13,000वरती त्याचे मतदार या ठिकाणी आहेत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी होणार आहे त्याच्यासाठी. तर ही जळगाव जिल्ह्यासाठी माहिती आलेली आहे. नाशिक मतदारसंघासाठी मित्रांनो या ठिकाणी ही आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. नाशिक विभाग जो आहे मतदारसंघ तिथं मित्रांनो या ठिकाणी हा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलेला आहे पदवीधर मतदारसंघाचा. तर याबद्दल मित्रांनो जशी अपडेट येईल, आता हे जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे तलाठी भरतीची आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडं, त्याच्यावरती जसं अपडेट येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या याची प्रोसेस चालू आहे. तलाठी पदभरतीची तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करायची आहे. तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे राहिलेत त्यांच्यासाठी देखील मित्रांनो लेटर्स जे आहेत ते येत आहेत. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील करायचे आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील तुम्हाला आरोग्य सेवक या पदासाठी फास्ट रिव्हिजनसाठी तांत्रिक प्रश्नाच्या नोट्स हव्या आहेत. तर IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो संपूर्ण तांत्रिक नवीन अभ्यासक्रमानुसार स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो 1975+ प्रश्नांचा समावेश आहे. नवीन IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो नवीन जो सिलेबस आलेला आहे त्यानुसार त्या फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो तांत्रिक प्रश्न त्यांनी दिलेले आहेत.
तांत्रिक वन लाईनर नोट्सचा देखील याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण समावेश आहे. 1975 प्लस सराव प्रश्नांचा समावेश त्यांनी तुम्हाला करून दिलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य सेविका या पदासाठी देखील फास्ट रिव्हिजनसाठी IBPS पॅटर्ननुसार नवीन जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्यानुसार तांत्रिक नोट्स आरोग्य सेविका पदासाठी देखील दिलेले आहेत. 1200 प्लस प्रश्न याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो वर्ल्ड जे तांत्रिक प्रश्न आहेत ज्यामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतच्या आतापर्यंत झालेले जे आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेत ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, स्टाफ नर्स ह्या सर्वांचे मित्रांनो प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यांनी त्यांच्या आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. याच्यामध्ये देखील 1200 प्लस तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो सरावासाठी समावेश आहे. एकूण 157 प्रश्नपत्रिकांमधून 13,200 प्लस प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. तर ही सर्व पुस्तकं श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी लेखन संकलन केलेली आहेत. ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मित्रांनो उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.